तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण 3000 रुपयांचे कपडे घेतले शीनवरती व्हाउचर लावून आणि ते फक्त आपल्याला 20 रुपयामध्ये पडले। तर हे त्याचं पार्सल आलेलं आहे, ते आपण आता अनबॉक्सिंग करूया। यामध्ये 2-3 कपडे असू शकतात। आता मला माहीत नाही की किती आहे, तर आपण बघूया, त्याची क्वालिटी बघूया। तर बघा, 1 2 3 4 कपडे याच्यामध्ये दिसत आहे। त्याचं बिल सुद्धा दिलेलं आहे। 3000 रुपयांचे कपडे फक्त 30 रुपयात किंवा 20 रुपयात ते आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरी करावे लागतात। कॅश ऑन डिलिव्हरी आणि अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता। 1800 रुपयांचे कपडे 20 रुपयात, त्यानंतर 21 रुपयात, हे सर्व माहिती 21 रुपयात सर्व माहिती तिथे दिलेली आहे। तर हे काही फेक नाही आहे, हे ओरिजिनलच आहे। त्याची सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तिथे सर्व माहिती दिलेली आहे की कूपन कसे घ्यायचे आणि ते अप्लाय कसे करायचे, हे सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा दिलेली आहे। तर त्याचं कापड बघू शकता तुम्ही, म्हणजे हे कपडे फुकट आलेले आहे। शीन हे नवीन कंपनी भारतामध्ये लॉन्च झालेली आहे रिलायन्सतर्फे, तर म्हणून ते अगोदर सर्वांना फ्री कपडे देत आहेत। फेक नसून ओरिजिनलच आहे, तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती चेक करू शकता। वेबसाईटवरती तुम्हाला कूपन तर दिसणार नाही, पण सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळेल। तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशीच माहिती तुमच्यापर्यंत नेहमी येत राहील। याची क्वालिटी बघू शकता तुम्ही, अगोदर काळ्या रंगाचा होता आणि आता हा रंगाचा आहे। क्वालिटी एकदम जबरदस्त आहे कपड्यांची। त्यानंतर हा गुलाबी ड्रेस, हा सुद्धा शीनवरूनच आलेला आहे। आपण यापुढे चॅनलवरती सगळं शीनवरचेच कपडे दाखवणार आहोत आणि त्याची क्वालिटी कशी आहे आणि किती मागवले आहे याची किंमत तुम्ही बघू शकता। 849 रुपयांची किंमत आहे याच्यावर, आणि हे फक्त 8 किंवा 9 रुपयामध्ये आपण मागवलेले आहे कूपन लावून। कूपनसुद्धा कसे घ्यायचे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण सर्व माहिती पुरवत असतो। तरी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा व टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असतेच। तर धन्यवाद मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी।